यू आर सेइंग दिस रॉंग प्रतिष्ठा, यू शुड से दिस. जेव्हा आपण हे म्हणतो ना, तिथेच आपण चुकतो. माझी फ्रेंड मला म्हणते, तुमची प्रतिष्ठा इंग्लिश बोलायला खूपच लवकर शिकली, ती फक्त 5 वर्षाची आहे. तुम्ही असं काय करता की जे ती इंग्लिश बोलायला छान शिकत आहे? तर मी फक्त एकच गोष्ट करते. ती जेव्हाही चुकीचं इंग्लिश बोलते ना, मी समजून घेते आणि तिला म्हणते, हां ठीक आहे, बरोबर आहे. मी तिला त्यावेळी कधीच करेक्ट करत नाही. बोलत असताना मी तिला कधीच करेक्ट करत नाही. कारण जर मी तिला त्यावेळी करेक्ट केलं तर ती घाबरेल आणि तिला असं वाटेल मी काहीतरी चुकीचं बोलते, त्याच्यामुळे ती परत बोलण्याचा प्रयत्नच करणार नाही. तिथेच बरेचसे पॅरेंट्स चुकतात आणि त्यांचे मुलं इंग्लिश बोलायला मागे पडतात. मला तरी असं वाटते, मी आणि माझ्या एजचे मॅक्झिमम लोक याच कारणाने इंग्लिश बोलायला उशिरा शिकलेत की त्यांना आम्हाला भीती वाटायची की आम्ही चुकीचं तर नाही बोलत आहे ना, आमच्यावर कोणी हसत तर नाही आहे ना. ती भीती फक्त मी माझ्या मुलीच्या मनातून काढून टाकलेली आहे की तू चुकीचं नाही बोलत आहेस, तुझ्यावर कोणी हसणार नाही. त्याच्यामुळे प्रतिष्ठा फक्त 5 वर्षाची आहे आणि ती इंग्लिश बोलणं खूप चांगल्याने शिकत आहे. तुम्हाला सुद्धा तिची इंग्लिश ऐकायची आहे का? मला कमेंट करून सांगा.